50 रुपयांचा गुळ वापरून शेतीतून काढलं 5 पट उत्पन्न. एका गरीब शेतकऱ्याचा असा शोध की ज्यामुळे कृषी मंत्री देखील हैराण झाले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त 50 रुपयाचा गुळ जो तुमच्या कोणत्याही पिकाचं उत्पन्न 5 पटीनं वाढू शकतोय हे आता सिद्ध झालंय. एका शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला होता, पण जेव्हा शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगाचा अभ्यास केला तेव्हा शास्त्रज्ञ देखील हैराण झाले. ही कहाणी आहे अशा एका शेतकऱ्याची ज्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. तो दरवर्षी वेगवेगळी पिकं घ्यायचा, कधी टोमॅटो, कधी कांदा, तर कधी ऊस. पण प्रत्येक पिकामध्ये त्याचं उत्पन्न घटायचं, साधा खर्चही निघत नसायचा. पण अचानक एका रात्री त्या शेतकऱ्याने असा प्रयोग करायचं ठरवलं. तो प्रयोग इतका भयानक होता की तो जर फेल गेला असता तर त्या शेतकऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं असतं, पण सक्सेस झाला असता तर त्याचं उत्पन्न 5 पटीनं वाढलं असतं. पण अखेर त्या शेतकऱ्याने धाडस केलं. त्याने 50 रुपयाच्या गुळाचा असा भन्नाट वापर केला की चमत्कार झाला. त्याचं उत्पन्न 5 पटीनं वाढलं. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पोहोचली. काही मोठ्या खत कंपन्यांनी त्याला विचारलं, हा फॉर्म्युला आम्हाला विक, आम्ही तुला लाखो रुपये देतो. पण त्या शेतकऱ्याने पैसा नाकारला. तो म्हणाला, मी गरीब शेतकरी आहे आणि माझ्यासारख्या इतर शेतकऱ्यांना हा फॉर्म्युला मी मोफत सांगणार पण विकणार नाही. मग तो शेतकरी आता फॉर्म्युला सांगायला तयार झालाय. मग गुळाचा असा कोणता चमत्कारी फॉर्म्युला होता की मात्र 50 रुपयाचा गुळ शेतात वापरून 5 पट उत्पन्न वाढलं? गुळामुळे कसं काय शेतीचं उत्पन्न वाढू शकतं? काय आहे तो गुळ वापरायचा फॉर्म्युला? चला जाणून घेऊया या धाडसी प्रयोगाची संपूर्ण सविस्तर माहिती. शेतकऱ्याने केला चमत्कार. 50 रुपयाच्या गुळात कोणत्याही पिकाचं उत्पन्न होणार 5 पट. तुम्ही ऐकताय ते एकदम खरं आहे. तुमच्या खिशात जर 50 रुपये असतील तर ते तुमच्या शेतीचं भविष्य बदलू शकतात, तुम्हाला मालामाल करू शकतात. कारण एका गरीब शेतकऱ्याने असा प्रयोग यशस्वी करून दाखवला की कृषी अधिकारी देखील चकित झाले. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या रामराव नावाच्या शेतकऱ्याची. रामराव हा कष्टाळू शेतकरी होता, पण नशिबाची साथ नव्हती. त्यानं टोमॅटो लावले सगळ्यात आधी, पण त्यावर प्रचंड कीड पडली. बुरशी त्या टोमॅटोला लागली. ज्या टोमॅटोतून लाखो रुपये मिळणार होते तिथे औषधाचा खर्चही निघाला नाही. नंतर त्याने लोकांचा ऐकून कांदा लावला, पण जमिनीचा कस कमी झाल्यामुळे कांदा जमिनीतच सडला. रामराव पूर्णपणे कोलमंडून गेला होता. रामराव कोलमंडून गेला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. कर्जाचा डोंगर इतका वाढला होता की बँकेचे लोक, सावकार दारात उभे राहू लागले होते. परिस्थिती इतकी भीषण होती की रामरावांच्या मुलाची शाळेत फी भरायला घरात पैसे उरले नव्हते. एके दिवशी त्यांचा छोटा मुलगा शाळेतून रडत घरी आला आणि म्हणाला, बाबा, सरांनी सांगितलंय की फी जर भरली नाही तर उद्यापासून शाळेत येऊ नको. मुलाचे ते शब्द रामरावाच्या काळजाला चिरून गेले. त्यांना वाटलं, ज्या जमिनीसाठी आयुष्य वेचलं ती जमीन आज मुलाचं भविष्य अंधारात ढकलत आहे का? त्या रात्री रामरावाला झोपच लागली नाही. ते अस्वस्थ होऊन घराबाहेर पडले. आपल्या वाळत चाललेल्या ऊसाच्या फळात जाऊन बसला. पिकावर लष्करी आळी, तांबेऱ्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. हजारो रुपयांची औषधं फवारूनही पीक सुधारण्याचं नाव घेत नव्हतं. शेतातल्या त्या मातीकडे बघून तो ढसा रडला. आई, मी तुझं काय घोरं मारलं ग? इतकी मेहनत करून पदरात फक्त निराशाच का? असा प्रश्न तो मातीला विचारत होता. अस्वस्थ होऊन त्या रात्री तो घरी परतला. डोकं शांत करण्यासाठी रात्री 2 वाजता त्याने आंघोळ करायचं ठरवलं. तिथे कोपऱ्यात त्याला एक अशी वस्तू दिसली. ती वस्तू प्रत्येकाच्या घरात असते. प्रत्येक शेतकरी बऱ्याच वेळा ही वस्तू खात देखील असतो आणि याच वस्तूमुळे शेतकरी आता चमत्कार करणार होता. ती होती गुळाची एक ढेप. गुळाची एक छोटी ढेप दिसली जी घरात उपवासासाठी आणली होती. रामरावने विचार केला, जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा आपण गुळाचा खडा खातो आणि लगेच आपल्याला शक्ती येते. आणि जर हाच गुळ माणसाला शक्ती देऊ शकतो तर माझ्या मरणसन्न झालेल्या पिकाला का नाही? त्याच्या डोक्यात एक जुनी आठवण जागी झाली. खरं तर आता तो या चमत्काराच्या अगदी जवळ येऊन ठेपला होता. म्हणतात ना, चमत्कार हा नेहमी शांततेत होत असतो. रात्री चमत्कार होत असतो आणि अगदी तसंच झालं. आंघोळ करता करता त्याला गुळाची ढेप दिसली आणि त्याच वेळेस त्याच्या डोक्यात एक जुनी आठवण जागी झाली. त्याचे आजोबा सांगत होते, त्यावेळेसची तो प्रसंग त्याला आठवत होता. आजोबा सांगायचे, पूर्वीच्या काळी शेतात नैसर्गिक गोष्टींचा वापर व्हायचा. त्यांनी तातडीनं त्याला लक्षात आलं की गुळही शेतीत वापरला जाऊ शकतो. आणि खरंच या घटनेचा पहिला पाया इथंच रचला गेला होता. त्याला आजोबांचे शब्द आठवले की नैसर्गिक गोष्टींचा शेतीत वापर करायला पाहिजे. आणि गुळ दिसला होता. त्याच्याकडे एक साधा मोबाईल होता. त्या मोबाईलमध्ये इंटरनेट असायचं. तो पूर्वी त्याच्यावर यूट्यूब, इंस्टाग्राम वगैरे या गोष्टी बघायचा. आणि मग त्याने यूट्यूबवर एक गोष्ट सर्च केली
तातडीनं मोबाईलवर त्यांनी माहिती सर्च केली आणि ती माहिती शोधत असताना त्याला मेक्सिका आणि अमेरिका येथील काही संशोधनाचे दाखले मिळाले. एक शेतीतले शास्त्रज्ञ तिथे सांगत होते, तो ती माहिती अगदी ऐकत होता. शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं की सुक्रोज आणि कार्बोहायड्रेट्स या जमिनीतील जंतूंवर त्याचा जबरदस्त परिणाम होतो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच कोणाशी काही न बोलता रामरावानं खिशातले शेवटचे 50 रुपये काढले आणि बाजारात जाऊन गुळ घेऊन आला. तो गुळ त्याने पाण्यात कालवला. आता तो असा प्रयोग करणार होता की ज्याने संपूर्ण देशासहित महाराष्ट्राला हादरा बसणार होता. गुळ पाण्यात कालवला. आपल्या शेतातल्या एका कोपऱ्यात असलेल्या मिरची आणि टोमॅटोच्या रोपांना ते पाणी देण्यास सुरुवात केली. गावातली लोक बघून त्याला टोमणे मारू लागली. बघा, रामराव आता शेताला पक्वान्न खाऊ घालतोय. आता रामराव शेतात मातीला गुळ खाऊ घालतोय. जसं काय तो शेतीला आता गोड करणार आहे. आता जमिनीतून काय सोनं उगवणार का? पण रामरावने ठरवलं होतं की हार मानण्यापूर्वी हा शेवटचा प्रयोग करायचा होता. तिथे उभे असलेले वयोवृद्ध शेतकरी त्याला म्हणाले, अरे रामराव, कदाचित तू गुळाचं पाणी टाकतोस, फायदा होईल की नाही माहीत नाही, पण तुझं पीक कदाचित जळून जाऊ शकतं, अशी त्यांनी त्याला त्या ठिकाणी भीती दाखवली होती. पण हा चमत्कार व्हायला बरेच दिवस लागणार होते. त्यांनी पाणी टाकल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी पाहिलं, शेतीमध्ये काहीच बदल झाला नव्हता. पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. 5 दिवस झाले. हा चमत्कार काय दिसत नव्हता. 5व्या दिवशी जेव्हा रामराव शेतात गेला तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. ज्या मिरचीच्या झाडाची पानं आकसली होती ती पानं आता टवटवीत होऊन उघडली होती. पिकाचा रंग फिकट पिवळा आणि एकदम गडद काळपट हिरवा झाला होता. जमिनीला एक वेगळी सुगंधी वास येत होता, जो जीवाणूंच्या प्रचंड हालचालीचा पुरावा होता. हे पाहून रामरावाला हत्तीचं बळ आलं. त्याने संपूर्ण शेतात गुळाचा प्रयोग केला. काही दिवसातच त्याच्या शेताचा कायापालट झाला. जिथे आळ्यांचा प्रादुर्भाव होता तिथे झाडांची रोगप्रतिकारक क्षमता इतकी वाढली की आळ्या आपोआप नष्ट झाल्या. फुलांची गळती थांबली. फळांचा आकार वाढला. तो पाहून बाजारातले व्यापारी चकित झाले. ज्या रामरावाला लोक वेडा म्हणत होते त्याच रामरावाच्या दारात कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या गाड्या उभे राहू लागल्या. मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा या शेतातल्या मातीची चाचणी केली तेव्हा त्यांना आढळलं की रामरावांच्या साध्या 50 रुपयाच्या प्रयोगामुळे जमिनीतील बेनिफिशियल बॅक्टेरिया म्हणजे चांगले जे जीवाणू आहेत त्यांची संख्या 500 पटीने वाढली. खरंच शास्त्रज्ञांनी याच्या मागचं मग रहस्य सांगायला सुरुवात केली. शास्त्रज्ञांनी विश्लेषण केलं तेव्हा त्यांना समजलं की गुळामध्ये 83% कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असतं. म्हणून सर्वात मुख्य काम होतं ते जीवाणूंचं. जमिनीत अनेक सुप्त जीवाणू असतात जे खतांचं रूपांतर अन्नात करतात. गुळांचा वापर करतात. या जीवाणूला प्रचंड ऊर्जा मिळाली आणि त्यांची संख्या अब्जावधीने वाढली. यामुळे जमिनीत पडून असलेली जुनी खतं पिकाला मिळायला सुरुवात झाली. शास्त्रज्ञ याला एनर्जी बूस्टर इफेक्ट म्हणतात. यामुळे झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली आणि कीटकनाशकांचा खर्च 50% कमी झाला. याची वापरण्याची पद्धत अशी असते, जर तुम्ही ड्रिपने किंवा पाटानं पाणी देत असाल तर प्रति एकर 1 ते 2 किलो गूळ पाण्यात विरघळून सोडावा. फवारणीसाठी 200 लिटर पाण्यात 200 ग्रॅम गूळ टाकून फवारणी करावी. आणि सावधानता, उन्हाळ्यात 1 किलोपेक्षा जास्त गुळ वापरू नका, कारण गुळात उष्णता असते. हिवाळ्यात 2-3 किलोपर्यंत वापरलं तरी चालतं. आणि महत्त्वाची टीप, गुळाचा स्प्रे घेताना त्यात इतर कोणतंही रासायनिक औषध किंवा टॉनिक मिक्स करू नका. गुळात चिकटपणा असतो, त्यामुळे त्याचा सेपरेट स्प्रे घेणं फायदेशीर असतो. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, शेतीत फक्त घाम गाळून नाही तर त्याला विज्ञानाची जोड द्यावी लागते. रामरावांच्या या 50 रुपयाच्या प्रयोगानं हे सिद्ध केलंय की तुम्ही हा प्रयोग नक्की करून पहा. सुरुवातीला शेताच्या एका छोट्या भागावर ट्रायल घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही तुमच्या पिकासाठी गुळाचा वापर करणार का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.